बाबू सेठ फॅमिली फ्रेंड्स, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम सेवा संघ, हॅपी क्लब नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आज भव्य रक्तदान शिबिर या संस्थेने ठेवलेलं आहे। त्यासाठी मी बाळगिरी पंचमगिरी महामंडलेश्वर गौतमेश्वर महादेव मंदिर तारा तीर्थ धनेगाव या निमित्ताने त्यांना कोटी कोटी आशीर्वाद शुभेच्छा देतो। कारण आज भारतामध्ये सर्व धर्म गुरु आणि सर्व लोक एकत्र जरी आल्या आणि त्या माध्यमातून सर्व मानवांचं जसं कल्याण व्हावं, नवे नवे मी यांना फरिश्ता म्हणल किंवा देवदूत म्हणल, आमच्यासारख्या साधू संतांना किंवा धर्मगुरूंना बोलवण्याची यांनी जे प्रयास केलेला आहे, ज्याप्रमाणे 300 400 500 वर्षाच्या पूर्वी माऊलीने ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं, आता विश्वात्मके देवे त्यांनी वागवे तोषावे तोषुनी म्हणजे द्यावे पसायदा, म्हणजे सगळ्या विश्वाचं कल्याण व्हा अशा प्रकारची जी अपेक्षा होती। पण त्याला एकत्र आणण्याची जी किमया आहे, ज्याप्रमाणे अक्रूरानं भगवान कृष्ण परमात्मा व कंस या दोघांना एकत्र आणलं, तशाच प्रकारचं या भारतामध्ये सर्व धर्माचे जाती धर्माचे लोक सुखानं नांदावं अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे। त्यामुळे आम्हाला सर्व धर्मगुरूंना एकत्र बोलवले आहे आणि खरंच या भारतामध्ये, हिंदुस्थानमध्ये, इंडियामध्ये आज चांगले माणसं धर्मगुरू आणि यांनी जर जनतेला मानवतेचा धर्म शिकवला तर निश्चितच त्याचं फल चांगलं येणाऱ्या काळामध्ये येईल अशा प्रकारची मी अपेक्षा करतो। तर या ठिकाणी मी यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो। आणि बाद में भी हमको, जसं कोरोनामध्ये खूप सुंदर काम केलं, आमच्या आयुबाई बी काम केलं, तर आज म्हणजे आमच्यावर एक मोठी जिम्मेदारी यांनी टाकली। कारण भंतेजी आम्ही एकत्र आज कधी येतच नव्हतो, बरोबर आहे बरोबर आहे की नाही? हम नहीं आते थे एक स्टेज पर, कभी नहीं आए। क्यों नहीं आए? हे ते आमच्या काही हे असतात, बरोबर आहे, नियम असतात। त्यामुळं त्याला तुमच्यासारख्या चांगल्या माणसाचं तत्व देण्याची गरज आहे, ते आम्हाला यांनी भाग पडलं। त्यामुळे मी ना कोटी कोटी आशीर्वाद शुभेच्छा देतो। आणि आमचा बी अशाच प्रकारचा एक गौतमेश्वर महादेव गौतमेश्वर संत संगम यात्रा गोदावरी महामहोत्सव असंच आहे। तर त्या ठिकाणामध्ये सर्व साधू संत, तर ते दिंडी सेलगाव सुकळी तिथून निघते, मस्जिदमध्ये जाते, दर्ग्यामध्ये जाते, अशा प्रकारचं जात असताना सर्व समभावाचे जे ज्ञान देण्याचं काम यांनी लावलं। त्यामुळे या संस्थेला मी आमच्यातर्फे आशीर्वाद देतो आणि आमच्याकडून काय जी मदत लागेल त्या प्रकारे आम्ही मदत करण्यासाठी आपणास प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू, तुमच्या सोबत राहू एवढीच इच्छा व्यक्त करतो। थांबतो।